नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार. रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बरोबर. आमच्या लातूरचं भूषण. आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकला माझी त्यांची भेट झाली. मित्रांनो, झालं काय, चालता चालता नरेंद्र दाभोळकरांचे शब्द माझ्या कानावर पडायला लागले. म्हणलं पहाटे 5ला दाभोळकर माझ्या मग काय काय लागले बाबा, कोण आलं मागं बघतो तर आमचे बावगे सर असे निवृत्त प्राध्यापक रजिस्ट्रार निवृत्त रजिस्ट्रार शाहू कॉलेजमधून मान्य श्री माधवरावजी बावगे साहेब. बावगे सर, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो सर्वांना विचारतो. हे आमचा पॉडकास्ट स्टुडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं? खऱ्या अर्थानं खूप चांगला स्टुडिओ आपण तयार केलेला आहे. अद्ययावत स्टुडिओ लातूर सारख्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आणि मी आपलं काम खूप वर्षापासून पाहतोय. आपण या कामासाठी वाहून घेतलेले आहात, त्याबद्दल खऱ्या अर्थानं सातत्य तुम्ही ठेवलेलं आहे आणि ते काम चालू ठेवलं, त्याच्याबद्दल तुमचं मी महाराष्ट्र अनिसेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण मागे एकदा डॉक्टर श्रीराम लागू निळबू सोबत भेटलो होतो. बरोबर बरोबर. हो. आणि मित्रांनो, अजूनही तो वाद चालू आहे, देव आहे का नाही. देव आहे का नाही. इंदुरीकर म्हणतात कणा कणात देव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय म्हणते, दाभोळकरांचे कार्यकर्ते काय म्हणतात, दाभोळकरांचे विचार काय म्हणतात, देव आहे का नाही. मी तुम्हाला देव आहे का नाही असं एका शब्दामध्ये सांगता येणार नाही. त्याच्यासाठी त्याची पूर्ण भूमिका सांगावी लागेल. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना देव असला काय नसला काय याचा काही फरक पडत नाही. आमची भूमिका चळवळीची आहे की देव आणि धर्माच्या बाबतची तटस्थतेची भूमिका आहे. देव मानून कोणी नीतिमान बनत असला तरीही चालतं, देव न मानता नीतिमान बनला तरी चालतो. माणूस नीतिमान बनण्याशी संबंध आहे. आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू केली, त्यावेळेला महाराष्ट्रभर फिरून त्यांनी सर्व क्षेत्रातली माणसं जोडली गेली. त्यांनी तुमचं देवधर्माची भूमिका नाकारून तुम्ही चळवळीत या असं कुणालाही म्हटलेलं नाही. आणि आहे त्या स्थितीमध्ये त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना स्वीकारलं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्याबद्दलची भूमिका बावगे सर, अशोक खरातचा भुजंग हो साप 20 फुटाचा वणे साप, बुवाबाजी, आजकाल जे लफडी बुवांची काय सातत्यानं तुम्ही मोर्चे आंदोलने. आता लातूरमध्ये ते वारकरी संप्रदायांचा मोठा कार्यक्रम झाला. तुकोबारायाच्या खोट्या पादुका आणून, हेलिकॉप्टर आणून जवळपास 10 करोड रुपये साफ करून जवळपास त्याच्यातला 3.5-4 करोड रुपयाचा फ्रॉड आहे. आता तो आमच्या लातूरच्या जेलमध्ये. हे सगळं पाहून मन व्यथित होतं. निश्चितच होत आहे. कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना ज्या वेळेला झाली, त्याची एक पंचसूत्री आहे. आणि त्यात पंचसूत्रीमधलं 4थं सूत्र आहे की संत आणि समाजसुधारकांच्या विचाराचा कृतिशील वारसा आणि भारतीय संविधानाचा मूल्याशय लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ही एक भूमिका, म्हणजे पंचसूत्रामधलेच एक सूत्र चळवळीचं आहे. वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थानं समाजाला खूप काही दिलेलं आहे. पुरोगामित्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जातपंथाच्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस हा केंद्रित धरून त्या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजही एक तरी दिवस वारी अनुभवावी म्हणून वारीमध्ये सहभागी होतो. याचं कारण असं आहे, वारीमध्ये कोणाची जात विचारली जात नाही. तिथं गरीब श्रीमंत कोण आहे त्याचं विचारलं जात नाही. एवढ्या महिला त्याच्यामध्ये. तुम्ही वारीचं समर्थन करता? वारीचं समर्थन करतो. वारीवर डॉक्टर दाभोळकरांनी लेख लिहिलेला आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये वारीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा सनातनी विचार घुसलेला आहे. म्हणून ते सध्याच्या इकडं तर म्हणतात देव नाही,
इकडे तर पांडुरंगांच्या वारीमध्ये तुम्ही सामील होता. देव नाही असं आमची भूमिका तटस्थतेची आहे. कोणी देव मानत असला तरी त्याला आम्ही काही विरोध करत नाही. आणि देव न मानता सुद्धा तो नीतिमान बनू शकतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वारकऱ्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे, जिवंत माणसामध्ये देव बघा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे संत तुकारामांनी सांगितलं. म्हणजे देवाच्या बाबतीत आपली भूमिका तटस्थ आहे. तटस्थतेची भूमिका आहे. परंतु ही तटस्थतेची भूमिका बऱ्याच वेळेला काही कठोर लोकांना, म्हणजे कम्युनिस्ट असतील वगैरे, त्यांना ते पटत नाही. तुम्ही मिळमिळीत भूमिका घेतली असं म्हणतात. परंतु ही मुद्दाम होऊन तशी संघटनेची विचारधारा ठरवलेली आहे. कारण देव नाहीच म्हणलं तर ज्याच्यामध्ये परिवर्तन करायचंय ते लोकच ऐकायला येणार नाहीत. आमची भूमिका तटस्थते जे देवाधर्माच्या बद्दलची, आणि खरा देव आणि खरा धर्म कोणता हे संतांनी जे सांगितलेलं आहे त्यांचाच दाखला देऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगते. आणि म्हणून आता खरं देवाबद्दलचं काय सांगतात म्हणून ते ऐकायला येतील. ऐकायला आल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितच बदल झालेला दिसून येतो. माधवरावजी बावगे साहेब आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणा, नेता म्हणा, एक जीव म्हणा, प्रचारक म्हणा, काही शब्द द्या, असे आपले निळूभाऊ फुले त्यांचा स्मृती दिन. बरोबर. आज निळूभाऊ आजच्या दिवशी गेले. हो. आणि निळू फुले गेले म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक आधारवड होते. म्हणजे अनेक छोट्या छोट्या गावात सुद्धा निळूभाऊंनी व्याख्यानं दिली मी पाहिली. निश्चितच. तर आज मला आलेल्या बावगे सर म्हणले की आज निळूभाऊंचा स्मृती दिन आहे आणि मला तुमच्या तोंडून निळूभाऊचा आवाज ऐकायचा. आपण ती श्रद्धांजली निळूभाऊला आता देऊया बावगे सर. जरूर. आता मी बावगे सरांचं अभिनंदन निळू फुलेंच्या आवाजात करणार आहे. बोलू निळूभाऊच्या आवाजात? जरूर. ते आठवण आता जागे करूया. हो हो. काय चाललंय माधव? काय म्हणतात कार्यकर्ते? अंधश्रद्धा निर्मूलनचं काम कसं चाललंय ते मला सांगावं. खर तर औसेकर सर, निळूभाऊ फुले हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतल्या परिवारातलेच होते. ते आमचे आधारस्तंभ होते, पाठीराखे होते. आणि त्यांच्यासारखा ते एकतर कलावंत होतेच, परंतु कलावंतांच्या पुढे जाऊन ते एक माणूस, समाजाचं मी काहीतरी देणं लागतो माणूस. आणि म्हणून माणसासाठी, सामान्य माणसासाठी, श्रीमंतासाठी सगळे काही करतात, परंतु सामान्य माणसांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचं काम करते. आणि त्यामुळे मी या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं त्यांनी सांगितले अनेक वेळेला. आणि त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते आधारवडच होते. ते जवळपास 13 जुलै 2009 आपल्यातून गेले. तोपर्यंत निळूभाऊंच्या अनेक आठवणी, म्हणजे लातूरच्या ठिकाणी सुद्धा मला खूप आठवणी त्यांच्या आहेत. राज्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरच्या आठवणी निळूभाऊंच्या आमच्या सोबत आहेत. आणि आज ते नाही आहेत आपल्या. 17वा त्यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्तानं मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, संपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलन परिवाराच्या वतीनं मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सुद्धा आदरणीय निळूभाऊंना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करत आहे. आणि एकदा काय झालं बाबा सर, माझी बालगंधर्वला भेट झाली. मला म्हणजे काय कलाकार, चला बसूया थोडं गप्पा मारू, म्हणजे चहा घेऊन बसलो. आम्ही मेकअप रूम मध्ये गेलो. मी निळूभाऊला विचारलं, म्हणलं निळूभाऊ भ्रष्टाचाराबद्दल काय मत? निळूभाऊनी त्यांच्या आवाजात काय म्हणाले मला, कलाकार भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय. आता एक वेळ अशी येणार आहे, वाटच्या लेकराला सुद्धा दूध पाजायला त्याची माय लाच मागेल.
वास्तव आहे. एवढ्या भ्रष्टाचाराचं रक्त अंगात सळसळतात. त्यांची जी तळमळ होती ना वागे सर, निश्चितच एक भ्रष्टाचाराबद्दल चीड, त्यांनी चित्रपटामध्ये अनेक भ्रष्टाचारी भूमिका केल्या, हो पण एक भ्ष्टाचाराबद्दल प्रचंड लढणारा माणूस म्हणून निळवूचं आपण आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. आता पुढच्या विषयाला मी जातोय. बागे सर, ही शॉकेबल बातमी आहे की नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी निर्दोष. खरं तर या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने आमचं भूमिका समाजासमोर मांडलेली आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून कोणी केला तर इथल्या सनातनी विचाराच्या लोकांनी केलेला आहे. त्यात सनातन संस्था त्याच्यामध्ये सक्रिय आहे आणि हे त्यांच्या चार्जशीटमध्ये आलेलं आहे. डॉक्टर दाभोळकरनी कुणाचं प्रॉपर्टी हडप केली का? डॉक्टर दाभोळकरांचा खून, अपराध काय त्यांचा खून करण्यापर्यंत? कारण डॉक्टर दाभोळकर हे लोकशहाणे करण्याचं काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना भक्त बनवण्याचं काम होतं. आणि लोक शहाणे झाले तर पुन्हा आपणाला प्रश्न विचारतील. या ह्याच्यामुळे विचाराचा प्रतिवाद विचाराने करता आला नाही आणि म्हणून विचाराचाच खून करूया. आणि त्यातल्या त्यात ज्या चळवळीचा प्रमुख आहे त्या चळवळीच्या प्रमुखाला जर संपवलं तर पूर्ण चळवळ संपेल अशा भूमिकेतून त्यांनी त्यांचा खून केला. परंतु मी तुम्हाला या चळवळीचा एक डॉक्टर दाभोळकरांच्या सोबत सुरुवातीपासून काम केलेला या चळवळीमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतो, माणूस मारता येतो, विचार मारता येत नाही. आणि डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोळकर हो म्हणून डॉक्टर दाभोळकर गेल्याने संघटना बंद पडली नाही पाहिजे म्हणून आम्ही सारे दाभोळकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांचे चिरंजीव संघटनेसोबत आहेत, संघटनेसोबत होते, आहेत अजून, पण ते प्रोफेशन मध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो. परंतु आणि डॉक्टर दाभोळकरांनी काय सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे माझं कुटुंब आहे आणि या चळवळीतले सगळे कार्यकर्ते हे माझे वैचारिक वारसदार आहेत असं त्यांनी सांगून ठेवलं. त्यांचे कार्यकर्तेच आहेत. हा, निश्चितच कार्यकर्ते वारसदार आहेत. कुटुंबीय घरचा माणूस गेल्यामुळे ते नाराज असणं त्यांच्या मनावर माणूस गमावलेला असल्यामुळे आघात होणं हे ठीक आहे. परंतु ही विचाराची चळवळ असल्यामुळं कार्यकर्त्यांनी ती चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती अतिशय भक्कमपणे नेत आहेत. डॉक्टर दाभोळकर असताना 180 ते 200 शाखा होत्या. आता त्यांच्यानंतर खरं तर एक सहानुभूतीची लाट लोकांची पण मिळाली, तरुणांची संख्या जोडली गेली. आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 350 शाखांच्या मधून 350 शाखा अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटनेचं काम चालू आहे. 36 जिल्ह्यामध्ये सुद्धा हे काम सातत्याने काम चालतं. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी अनिसचं काम झालं नाही, असा एकही दिवस तुम्हाला दिसणार नाही. पावगे सर, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या बाबाला असं कधी उडप पाडलं असं एखादं आम्हाला उदाहरण आमच्या प्रेक्षकांना द्या. असं नामवंत बाबा कोणी आहे का असं? जरा खरात सारखा अशोक खरात नाही, अशोक खरातचं प्रकरण आल्यापासून जवळपास महाराष्ट्र आणि सनी राज्यभरातून 56 बुवाबाबांचा बाहेर पडले. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा रोडवर जे सैलानी बाबाच्या नावावर दर्ग्याच्या अंतून जे बुवाबाजी चालेल होती, तो गेल्या 3 आठवड्यापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली आणि तो प्रकार तिथला कुलूप लावलेला आहे त्या ठिकाणी. हे अंधश्रद्धेचं कार्य. असंख्य बुवाबाबा लातूर केंद्राने जवळपास 73-74 बुवाबाबांचा भांडफोड केलेला आहे. अजून किती बुवा आहेत शिल्लक? नाही, असे बुवा गल्लोगल्लीमध्ये आहेत, छुप्या पद्धतीने चालू आहेत. जादूटोणाविरोधी कायदा नसताना सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवाबाबांचा भांडफोड केलेला आहे. आता तर कायदा हातात आहे, परंतु कायदा जरी झाला असला तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा या ठिकाणी कमी पडते. म्हणून आहे ते बाबा सुद्धा गल्लीबोळामध्ये आहेत. परंतु आत्ता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आम्ही लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या बुवाबाबांचा सर्व्हे केला. त्यामध्ये 54-55 बुवाबाबांची यादी आपण कलेक्टर आणि SP ऑफिसला दिलेली आहे. त्यातल्या काही बाबांचा भांडफोड झाल्यानंतर ते काही थांबलेले आहेत, आता काही झालेले आहेत आणि अजून जे काही असतील ते त्यांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी आमची प्रशासनाला विनंती असणार.
आता काय ध्येय, पुढचं काय ध्येय, आंदोलनाचं ध्येय काय? पुढचं ध्येय असं म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम डॉक्टर दाभोळकर सर सातत्याने म्हणायचे, ही दशकाची लढाई नाही तर ही शतकाची लढाई आहे. हा आपल्या हयातीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन मुक्त अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र बघता येणार नाही किंवा देश बघता येणार नाही. आपणाला हे काम सातत्याने करत राहावं लागणार आहे. ही प्रवाहाच्या विरोधातली चळवळ आहे आणि ही प्रवाहाच्या विरोधातली, प्रवाहाबरोबर सगळे प्रवाहपतित होतात, परंतु प्रवाहाच्या विरोधामध्ये खऱ्याला खरं, सत्याला सत्य म्हणणं हे कठीण असतं बऱ्याच वेळेला. परंतु अतिशय नेटाने कार्यकर्ते हा विचार पुढे नेत आहेत आणि त्याच्यामुळे हे सातत्याने काम चालू राहणार आहे. आणि चळवळ माणसं येतील जातील, हा विचार चळवळ मात्र कायमस्वरूपी पण चालू. ह्या लातूरला जे प्रकरण घडलं खोट्या पादुकाचं, तो ह्याच्यात आणीच ना कुठं काही असं आवाज उठेल मला ऐकण्यात नाही. वारकरी संप्रदायाचा आदर आपण करतो, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या सगळ्या समविचारी आमचं 5वं एक सूत्र आहे, हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे. पुरोगामी परिवर्तनवादी शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं, संघटनांनी, पक्ष, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यावं, अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातले लोकांनीच आता त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि असं या संघटनांच्या वतीनं जवळपास 18 बुवाबाबांचं म्हणजे जे की सनातनी विचाराचे बुवा वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत त्याची यादी डिक्लेअर केलेली आहे. आणि त्यांच्याच मार्फत हे झालेलं आहे. खरा वारकरी संप्रदाय याच्यामध्ये गुंतलेला नाही, उलट खरा वारकरी संप्रदाय या झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे. आणि तो भरडला चाललाय, तो बदनाम होत चालला आहे खरा वारकरी संप्रदाय. परंतु यामध्ये हे सनातनी विचाराचे वारकरी, तथाकथित वारकरी घुसल्यामुळं अशा पद्धतीचे प्रकार झालेले. त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये असं कधी झालेलं दिसले. कुठेतरी वारकरी संप्रदायाला गालबोट लागलं, गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पण खरा वारकरी संप्रदाय, खऱ्या संतांचे विचार हे मिटले जाणार नाहीत. असे सनातनी विचाराचे आलेले ते मिटतील, परंतु वारकरी संप्रदायाचा विचार काही मिटणार नाही. स्वतः तुकाराम महाराज असे संत महात्मे असतील, त्यांनी सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिलेला. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ किंवा पंथांच्या विरोधामध्ये म्हणजे गजानन महाराज, हो, ही सगळी तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा, हो, अशा ह्यांनी खऱ्या अर्थानं समाजाला जाग करण्याचं काम केलंय. संत ज्ञानेश्वर असतील, जनाबाई असतील, गोरा कुंभार असतील, या सगळ्या वेगवेगळ्या जातीपंथातल्या 18 पगड जातीतल्या वारकरी संप्रदायांनी जातपंथाच्या पलीकडे जाऊन त्यांनी हा विचार पुढे नेलेला आहे आणि तो सातत्याने चालू राहील. आमचे माधवरावजी भावगे सर, तुम्ही अजून एक फार मोठं काम, म्हणजे आंतरजातीय विवाह, याची आपली काही चर्चा झाली. एक असं फार मोठी चळवळ तुम्ही राबवलेली आणि कित्येक जोडपे, म्हणजे तुमचा अनिसचा विरोध हात दाखवायला आहे, अनिसचा विरोध पत्रिका बघायला आहे. हो, 36 गुण जुळले म्हणजे संसार सुखी होतो. त्याला होतो का संसार सुखी? अजिबात नाहीये, तसं काहीच नाहीये. त्याच्यावर एक वेगळं मुलाखत होऊ शकते खरं तर, परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं मानते, जात मानणं हीच एक अंधश्रद्धा आहे. जन्मलेल्या बाळाला जात नसते. तो ज्या आईवडिलांच्या पोटी जन्मला त्यांची जात आणि धर्म, त्या आईवडिलांचा जात आणि धर्म त्याला चिटकवला जात असतो. तो धर्म आणि जात मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःचा काही प्रयत्न केलेला नसतो. आणि म्हणून जात आणि धर्म हे मानव निर्मित आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर ते आम्ही मानत नाहीये. आणि माणूस म्हणून आता लग्नाळू मुला मुलींना त्यांना त्यांचा पार्टनर निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि आईवडिलांनी त्यांना सपोर्टिव्ह भूमिकेच्या पाठीमागे, सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तरी परंतु आता शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं कार्यकर्ते लोक एकत्र येतात, त्यांचे सगळे विचार जुळतात आणि त्याच्यामुळे मग पुढे विवाह बंधनामध्ये अडकण्याचा प्रयत्न, त्यांनी विचार बोलतात, जगायचं तर तुझ्यासाठी, मरायचं तर तुझ्यासाठी, अशा पद्धतीचा अनाभाका वाहतात. आणि त्याच्यानंतर ते कुटुंबात विचारतात. कुटुंबात
सगळी त्या मुलाबद्दलची किंवा मुलीबद्दलची सगळी माहिती विचारून घेतली जाते आणि शेवटी विचारलं जातं जात कोणती आहे. जात जर त्याच्यामध्ये खालच्या वेगळ्या जातीचे असेल तर खबरदार त्याच्यावर फुल्ली मारली जाते असते. त्यांना सगळ्या गोष्टीपासून म्हणजे मोबाईल पासून याच्यापासून मुलीला तर बंद केलं जातं आणि असे जोडले त्या मुलींना एकत्र येऊ देत नाही. अशा ठरवून विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणीच्या पाठीमागं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपलं पाठबळ उभा करते. कितीतरी विवाह तुम्ही असे महाराष्ट्र जाऊन आणि दिलेले. सच्या लातूर केंद्राने हा. 366 लग्न आंतरजातीय आंतरधर्मीय लावलेली आहेत आणि सजातीय पण लावलेली आहेत. हा. आणि तेही सत्यशोधकी पद्धतीनं महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या सत्यशोधकी पद्धतीनं आणि ते सगळे अतिशय त्यांचे व्यवस्थित संसार सुखी चालतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. कुठल्याही हा. प्रकारचं हे नाही आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही सकाळी मला त्यांना मुलगा झालेला आहे त्याच्या म्हणजे लोक जे म्हणतात की बुवा पत्रिका जुळली नाही, गुण जुळले नाही. पत्रिकेच्या संदर्भात आता तुम्ही विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो. आज पत्रिका जुळणं म्हणजे काय तर ते एक मूल जन्माला आल्यानंतर त्याची एक कुंडली बनवली जात असते. त्या कुंडलीमध्ये 12 घरं असतात हो. आणि त्या 12 घरांमध्ये ग्रहांचे नावं दिलेले असतात आणि त्या ग्रहगोलांचे परिणाम मानवी जीवनावर होतात असं म्हटलं जातं. याला आमचा विरोध आहे. मुळात पत्रिका बघणं हेच चुकीचं आहे. तरी परंतु शिकलेली लोक सुद्धा आज त्यांचे पत्रिका वगैरे बनवल्या जातात. पत्रिका बनवणाऱ्याला आमचं असं म्हणणं आहे त्यांनी बनवलेले असतील. पत्रिकेमध्ये 12 जे घर असतात त्याच्यामध्ये 12 ग्रह सांगितलेले आहेत. ग्रह चंद्र हा सूर्य हा ग्रह आहे का तारा आहे? तो तारा आहे. त्याला पत्रिकेमध्ये ग्रह मानलेला आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तो ग्रह नाही, पण त्यालाही ग्रह मानलेला आहे. राहू केतू हे ग्रहच अस्तित्वात नाहीयेत, त्यांना सुद्धा ग्रह मानलेला आहे. पृथ्वी हा ग्रह आहे का नाही? मला एक सांगा की जगातली जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या पैकी सगळ्यांच्या पत्रिका तुम्ही बघा, एकाच्याही पत्रिकेमध्ये पृथ्वी ग्रह आहे का? नाही. कारण ज्या ग्रहावर आपला जन्म होतो, ज्या ग्रहावर आपलं जीवन आपण व्यतीत करतो आणि मेल्यानंतर त्याच ग्रहावर मरतो आपण, त्या ग्रहावरचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि आपल्यापासून सरासरीनं 150 कोटी प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो. हे एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप आहे. त्याच्याबद्दलचं सातत्याने प्रबोधन करते. आमचे प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे सर म्हणून आहेत. त्यांनी पत्रिका जुळवताना एक पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रह म्हणजे ग्रहगोलाचे मानवी जीवनावर काही परिणाम होतात का त्याच्याबद्दलचं आम्ही 1-2 तासाचं खूप चांगल्या पद्धतीनं वर्कशॉप घेऊ शकतो. आणि त्या सगळे ते पत्रिका कशी बनवली जात असते, किती थोतांडपणा आहे, त्याबद्दलचं सगळं सविस्तर आम्ही त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे करत असतो. आणि जोडीदाराची विवेकी निवड हा एक उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खूप चांगल्या पद्धतीनं चालतो आणि त्याला रिस्पॉन्सही खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. आमची आरती नाईक म्हणून राज्य सरचिटणीस आहे, तिने एक पुस्तक लिहिले जोडीदाराची विवेकी निवड आणि त्याच्याबद्दलचे वर्कशॉप सुद्धा आम्ही घेत असतो. परिचयोत्तर विवाह झाला पाहिजे. कांदे पोहे घेऊन लग्न जुळवण्यापेक्षा परिचयोत्तर विवाह झाला पाहिजे. आवडी निवडी दोघांच्या ना आवडी याच्याबद्दलची चर्चा करून तो विवाह झाला पाहिजे. ज्यांना दोघांनाही आवडतं त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण तिला आवडतं आणि ह्याला आवडत नाही, ह्याला आवडत नाही, तिला आवडत नाही, मग त्या संदर्भात आत्ताच तुम्ही अगोदर चर्चा करा. पुन्हा जर काही त्याच्याबद्दल तुमच्या घरात देव आहे, देवारा? माझ्या घरामध्ये कुठलाही देवारा नाही, फोटो नाही देवाचा फोटो नाही, पूजा अर्चा काही होत नाही सध्याच्या. आणि मी चळवळीचे येण्याच्या अगोदर सगळ्यात जास्त अंधश्रद्धाळू होतो, खूप दैववादी होतो, 18 विश्व दारिद्र्य होतं. देव तरी आपलं भलं करेल म्हणून सगळं देवाची आराधना करायचो, सगळ्या पूजा अर्चा कर्मकांड सगळे करायचो. परंतु 10वी पर्यंत माझ्या घरातला मी पहिला शिकलेला आहे, त्याच्यामुळे 10वी पर्यंत मला काही माहित नव्हतं. म्हणून तोपर्यंत माझी आई आजारी असताना मी बुवा बाबांच्या वाऱ्या सुद्धा केलेल्या आहेत.
पण हा, ज्या वेळेला 10वी झाल्यानंतर कॉलेजला आलो, राजर्षी शाहू कॉलेजला, हा, आणि मग डॉक्टर जय वाघमारे सर असतील, अनुराग जाधव सर असतील, कावळे सर असतील, प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे असतील, रोडे मधुकर सर, मुंडे असतील, हा. या सगळ्यांच्या सहवासात आले आणि वाचन सुरू झालं. आणि हा. त्यातून मग परिवर्तन झालं. डॉक्टर दाभोळकरांचा 3 दिवस इथल्या रोटरी क्लबनी कार्यक्रम ठेवला होता लातूरमध्ये, आणि ते 3 दिवस पूर्णतः अटेंड केले. त्या भारावून गेला. त्यामध्ये वास्तव काय आहे आणि आपण काय करतोय. हा. आणि त्याच्या अगोदर बाबा आमटेंच्या इकडं मी तिथला फॅमिली मेंबर असल्यासारखा आहे, सातत्याने संपर्कात आहे सुरुवातीपासूनच. तिथल्या शिबिराचं संयोजन सुद्धा काही वर्ष मी केलेलं आहे. बाबा आमटेंच्या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही जाऊन या, एकाही प्रकल्पामध्ये कुठेही देवाचं मंदिर नाहीये, नाही, अजिबात नाही आहे. हा. आणि गावाच्या गावं बसलेले तरी परंतु तिथं देवाचं मंदिर नाही आहे. बाबांना कोणी जर प्रश्न विचारला, तुम्ही देव मानत नाही का, कुठे इथं मंदिर नाही आहे, तर ते असं म्हणायचे, माझा पेशंट हाच माझा देव आहे. म्हणजे जिवंत माणसामध्ये देव बघा, असं बाबा आमटेंनी सांगितलेलं आहे, वारकरी संप्रदाय सांगतो, संतांनी सांगितलेलं आहे. आणि चळवळ सुद्धा म्हणते जिवंत माणसामध्ये देव बघा, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये देव नाही आहे, परंतु आंतरजातीय विवाह झाले तुमच्या संघटनेची भूमिका मात्र तटस्थतेची आहे. माझी वेगळी भूमिका असू शकेल, पण संघटनेची भूमिका महत्वाची आम्ही मानतो. हा. कारण ज्यांच्यामध्ये बदल घडवायचा आहे त्यांना देव नाहीच म्हटलं तर ते येणार नाहीये. बरोबर. आल्यानंतर मत परिवर्तन करून त्यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे. बरोबर. कोणाच्या देवाच्या भीतीमुळे किंवा ह्याच्यामुळे असा बदल होऊ शकत घरात नाही. आंतरजाती आलेले, आंतरजातीय विवाह झालेला आहे घरात. बरं. पण आता माझ्या अगोदर तर मी घरात पहिला शिकलेला असल्यामुळे पारंपरिक ह्याच्या पद्धतीने परंतु त्यामध्ये सुद्धा तुम्ही आल्यानंतर परिवर्तन कुटुंब मी बदललो. कसं हे पत्नीला राजी करणं, सुनेला राजी करणं, मुलांना राजी करणं, या सगळ्या मला याच्यामध्ये मी यशस्वी न झाले. त्याच्यामध्ये आई वडील बदलले, भाऊ बहिणी बदलल्या आणि माझी पत्नी बदलली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी खूप ऑर्थोडॉक्स कुटुंबातली ती आलेली आहे, सगळे व्रतवैकल्य पूजा सगळं काही करत होती. पण वडाला प्रदक्षिणा मारते, आता त्यावेळेला मारत होती, आता नाही. पण तिला मी असं हे बंद कर असं म्हटलं नाहीये. तिला मग तिच्याशी संवाद करायचा, याच्याबद्दल काय आता गेले का परवा बात नाही केली. अनेक वर्ष लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष तिने केलं आणि संवादातून ते जेव्हा त्यांना समजलं की आपले पती असे मानत नाही, मग ती याचा महत्वाचं म्हणजे डॉक्टर दाभोळकर ज्या वेळेला आले ते घरीच असायचे ना. आणि मग बऱ्याच चळवळीच्या कामामध्ये ती सहभागी झालेली असल्यामुळं, चळवळीचे विचार ऐकलेले असल्यामुळं जिवंत माणसामध्येच देव बघायचा अशा पद्धतीची भूमिका तिची पण झालेलीच आहे. देव नाही या विषयावर ठाम होते डॉक्टर श्रीराम लागू. बरोबर. त्याबाबतीत काय म्हणलं, लागूबद्दल काय म्हणलं? नाही, डॉक्टर लागूंनी जगात देव नाही असं कधीच म्हटलेलं नाही. त्यांनी एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखाचा सारांश म्हणून पत्रकारांनी ते शीर्षक दिलेलं होतं आणि ते शीर्षक वाचल्यानंतर ते मला मान्य आहे असं डॉक्टर लागूंनी सांगितलेलं होतं. मग त्याच्यामध्ये असं झालं की डॉक्टर लागू हे आमच्या चळवळीचे पाठीराखेच होते. आणि मग त्या संदर्भामध्ये डॉक्टर दाभोळकरांची भूमिका तटस्थतेची, म्हणजे चळवळीची भूमिका तटस्थतेची, आणि डॉक्टर लागू अशा पद्धतीनं देवाला विचार करा, सगळ्या कर्मकांडांचं अंधश्रद्धेचं मूळ त्याच्यात आहे असं ते म्हणायचे. आणि ते पूर्वी लागू डॉक्टर श्रीराम लागू सुद्धा देव मानत होते, पण त्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला असं मग सुरुवातीपासूनच ते रॅशनल विचाराचे होते, असं काय हे नाही. अपघात झाला तरीही त्यांनी देवाच्या ह्याच्या अवकृपेमुळे झालं वगैरे असं काही कधीच म्हटलेलं नाहीये. ते ठाम होते त्यांच्या भूमिकेवर. परंतु मग डॉक्टर दाभोळकर आणि ते आमच्या चळवळीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा यायचे. लोकांमध्ये संभ्रम असायचा, डॉक्टर लागू असं म्हणतात आणि इतर अनिसाच्या चळवळीमध्ये कश काय येतात. तर त्या संदर्भामध्ये आम्ही मुद्दा म्हणून म्हणजे लातूर पासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये डॉक्टर लागू आणि डॉक्टर दाभोळकर एकाच विचारपीठावर बसवून तो वादसंवाद कार्यक्रम घडवून आणला. अगोदर म्हणजे प्रश्नकर्त्यांनी डॉक्टर लागूंना विचारायचं देवाबद्दलची तुमची भूमिका काय आहे. ते देव मला मान्यच नाही अशा पद्धतीने ते मानायचे. मग डॉक्टर देवाला रिटायर करा असं ते म्हणायचे. आणि त्यावेळेला मग डॉक्टर दाभोळकरां
असं त्यांना प्रश्न विचारल्यानंतर तुमची भूमिका काय असं म्हटल्यानंतर डॉक्टर दाभोळकर म्हणायचे, श्रीराम लागू हे आमच्या चळवळीचे मित्र आहेत, पण हा. त्यांच्या भूमिकेशी आमची चळवळ सहमत नाही, स्पष्ट सांगायचं. स्पष्टपणे सांगायचे. हा. त्यांना ते वाटतं प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाने हा. उपासना धर्मपालनाचा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवर ते म्हणत असतील, परंतु भारतीय संविधानाने प्रत्येक माणसालाच दिलेला ना कोणा देव मांडण्याचा, पण तो 4 भिंतीच्या आत दिलेला आहे. पण आपल्याकडे त्याचा गैरवापर केला जात असतो, प्रत्येकाचा देव रस्त्यावर आणला जात असतो. ही भूमिका चुकीची आहे. भारतीय संविधानाने 4 भिंतीच्या आत तुम्ही तुमच्या कुठल्या धर्माचे असाल, कुठला धर्म मानायचा, कुठला देव मानायचा ते तुम्ही माना, अशा पद्धतीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मग त्याबद्दलचं प्रबोधनातून त्यांचं मत परिवर्तन झालं पाहिजे. ही भूमिका आमची चळवळीची आहे. देव मानू नका अशी आम्ही कधी कुणाला सांगितलेलं नाहीये. बरं, ज्यांनी देव मानले ते लोक भक्तीनं त्या मंदिरात जातात, दानपेटीत पैसे टाकतात. अहो, या लोकांनी रामाला सोडलं नाही. बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी दान दिलं ते दानपेटीच गायब करून टाकली या लोकांनी. बरोबर. हा? तुम्हाला सांगू का हा. की खरं तर देव धर्माच्या नावाने हा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं होत असतं त्या संदर्भामध्ये, आणि त्या ठिकाणी कायदा पोहोचत नाही. ही भूमिका आहे ती लुच्चेगिरीच आहे. देव धर्माच्या नावावर होणारी लुच्चेगिरीच आहे. हा. आणि म्हणून त्यांना आमचा त्याच्याबद्दल आमचा विरोधच आहे. कधीही आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. सनातनी लोकांनी देव धर्माचा खरा देव या नावाला धंदा केलाय. हो, देव धर्माच्या नावावर संत गाडगे महाराजांनी सांगितलं ना, हा. देवळात देव नसतो, देवळामध्ये पुजाऱ्याचं पोट असतं. संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी तर उलट जवळपास 20-25 वर्ष ते पंढरपूरला जायचे, कधीही विठोबाच्या मंदिरामध्ये गेलेले नाहीयेत. आणि गेले नाहीत. ते वारी करायची, वारीला जायचे. चंद्रभागेचा सगळं लोकांनी घाण केलेलं ते सगळं झाडून मारून सगळं साफ करायचे. मंदिरात कधी गेले मंदिरात कधी गेलेले नाहीत. आणि सगळं साफ केल्यानंतर लोक विचारायचे काय कशासाठी साफ करायला लागलात, तर संध्याकाळी महाराज कीर्तनाला येणार आहेत असं ते सांगायचे. संध्याकाळी महाराज कोणी आलेले नसायचे, त्यावेळेला लोक विचारायचे महाराज कीर्तनाला येणार आहेत, तर आता ते मीच कीर्तन करणारे असं म्हणायचे. ते 2 दगड एकमेकावर हे करून गोपाला 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 हे मानायचे. आणि ते लोकांना प्रश्न विचारायचं, तुम्ही देव मानता का? लोक म्हणाले, आम्ही मानतो. तुमचा देव कुठं असतो? मंदिरात असतो. हे काय वेडा माणूस अशा पद्धतीने लोक विचारायचे त्यांना. आणि मग तो देव मंदिरात असतो, त्याच्यासाठी तर आपण वारी करतो. ते म्हणायचे, तुमचा देव मंदिरात असतो, माझा देव माझ्या मनात असतो. मग ते म्हणायचे, तुम्ही तुमच्या देवाला आंघोळ कोण घालतं? त्यावेळेला आम्हीच घालतो की म्हणायचे. त्यावेळेला गाडगे महाराज म्हणायचे, जो स्वतःची आंघोळ स्वतः करू शकत नाही, तुम्हाला भाग्याची आंघोळ काय घालणार आहे? देवाला तुमचा देव खातो पितो का नाही? तर नाही. देवाला नैवेद्य दाखवतो, आम्हीच नैवेद्य दाखवतो. आणि ते नैवेद्य कुत्र्यांनी खाऊ नये म्हणून आम्ही तिथं काठी घेऊन बसतो. जो स्वतःच्या अन्नाचं संरक्षण स्वतः करू शकत नाही, तो तुम्हाला भाग्याचं अन्न काय खाऊ घालणार आहे? तुमचा देव कपडे बिपडे घालतो का नाही? तर घालतो. कोण नेसवतो? तर आम्हीच नेसवतो. जो स्वतःचे कपडे स्वतः नेसत नाहीये, तो तुम्हाला भाग्याचं वस्त्र कसं कुठलं देणार आहे? आणि मग ते प्रश्न विचारायचे लोकांना की तुम्ही जिता जागता देव बघितला का? आणि काही वेळा माणूस आहे, जिता जागता देव बघितला का असं कसं काय प्रश्न विचारायला तुम्ही? आणि मग त्यांच्या सोबत गाडगे महाराज आपलं कर्मवीर भाऊराव पाटील असायचे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांकडे ते हात दाखवून म्हणायचे, हा जिता जागता देव आहे. हा दलित महारामांगाच्या पोरांना जमा करतो, त्यांना शिकवतो, त्यांना अधिकारी बनवतो आणि स्वतःच्या पायावर उभा करतो. देव त्याला माना. तो गांधी बाबा देशातल्या लोकांना कपडे नाहीत म्हणून त्यांचं सहवेदनेसाठी म्हणून अर्धे कपडे घालतो. तो त्याला देव माना. बाप हो, देवळात देव नसतो,
देवळामध्ये पुजाऱ्याचं पोट असतं आणि जिवंत माणसामध्ये देव बघा ही भूमिका त्यांनी सांगितली. भावेश्वर आपण काहीतरी लिहून आणलेले ते काय? नाही, हे निळूभाऊंच्या संदर्भातल्या आठवणी लातूर शहरामध्ये म्हणजे आपल्या लातूरच्या संबंधात निळूभाऊंच्या खूप जवळपास अनेक वेळेला निळूभाऊ आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारपीठावर अनेक वेळेला आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीत तसा जर क्रम सांगायचा झाला तर 1993 भूकंप झाला होता. होय होय. भूकंप झाल्यानंतर लोक भयभीत झालेले होते. 10,000च्या पेक्षा जास्त लोक मेली आणि त्यावेळेला भयभीत झालेले होते. पडके वाडे त्याच्यामध्ये भूत नाचतायत असं वगैरे लोकांचं हे होतं आणि चित्रीकरण पहिलं मीच केलं. मनाने खचलेली लोक होती. त्यावेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं निर्भय मानस मोहीम आणि भेटभूताची मोहीम या 2 मोहिमा त्यावेळेला राबवलेल्या होत्या. त्यावेळेला निळूभाऊ त्या ठिकाणी आलेले होते त्या मोहिमेच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर श्रीराम म्हणजे दुसऱ्या वेळेला श्रीराम लागू पण आलेले होते आणि त्या माध्यमातून प्रबोधनाच्या साठी म्हणून लातूर आणि उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक गावामधून त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले होते. त्याच्यानंतर जवळपास त्यांनी ह्याच्यामध्ये 95-96 मध्ये लातूर, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यामध्ये भानामती प्रबोधन धडक मोहीम आपण राबवली आणि या संदर्भामध्ये खूप प्लॅनिंग नाही. खरं असतं का ते लिंबू सुया? आता अजितदादाच्या सुद्धा बंगल्याच्या बाहेर असे काही सुया लिंबू सापडले, पूजा केलेल्या सापडले असं त्यांचेच कार्यकर्ते सांगत होते. आमदार राव मिटकरी. लिंबू मिरची बिबा बांधणं म्हणजे मानसिक दुबळेपणा जाहीर करणं. आत्मविश्वास खचला गेलेला आहे. अशी माणसं काहीतरी आधार शोधतात आणि त्यासाठी म्हणून ते लिंबू मिरची बिबा बांधतात. त्याचा आणि वास्तवाशी काहीही संबंध नाहीये आणि म्हणून भानामती मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भानामती होत होती आणि गावाच्या गावं उद्ध्वस्त होत होते. भानामती होते मग कोणीतरी त्या बाईला कोणा जाणत्याकडे गेलं मग जाणता कोणाचं तर नाव काढून देतो ते ज्यांच्या घरा आणि ते नाव कोणाचं घेतो तर ज्यांच्या घराशी आपलं भांडण आहे त्या घरातल्या माणसांचं नाव घ्यायचं. त्याच्यामुळे मग त्या ज्याचं नाव घेतलं गेलं त्याच्या ते घर वाटायला त्यांचं हातपाय तोडायचे, घर गावाच्या बाहेर काढायचं. खूप प्रश्न असे वाढलेले होते त्यावेळेला आणि सनी ठरवलं संपूर्ण महाराष्ट्रभर ती भूमिका ही करता ती मोहीम राबवायची होती. पण प्रयोग म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात केली आणि त्याच्या उद्घाटनाला निळूभाऊ फुले 95-96 मध्ये 95 मध्ये आणि 96 मध्ये 2 लातूरमध्ये 95 मध्ये आणि 96 मध्ये परभणीमध्ये अशा पद्धतीची ही मोहीम राबवलेली होती. त्यासाठी ते आलेले होते. दुसऱ्या बाजूला त्यावेळेला जवळपास 300 गावामधून लातूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम निघालेली होती. परभणी जिल्ह्यामध्ये 60 गावामधून ती मोहीम निघाली होती आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कमी गावं होती परंतु त्यावेळेला सुद्धा तिथे ती मोहीम निघालेली होती. आमचं असं म्हणणं होतं की विद्यापीठ आणि महाराष्ट्र अनिस यांच्या माध्यमातून गावोगावी NSSच्या माध्यमातून भानामतीच्या बद्दलचं प्रबोधन करावं अशी भूमिका त्यावेळेला होती. म्हणून त्या मोहिमेच्या उद्घाटनासाठी निळूभाऊ आलेले होते. त्याच्यानंतर 2001 मध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राजर्षी शाहू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं एक वैज्ञानिक जाणीवा कृती परिषद आयोजित केलेली होती. त्या परिषदेला महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिकवणारे प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सगळ्या ह्याच्यातल्या घटकांचे प्रतिनिधी त्या परिषदेला बोलावलेली होती. 2 दिवसाची परिषद अतिशय यशस्वी झाली. विचारमंथन झालं. उद्घाटनाचे पाहुणे समारोपापर्यंत आणि समारोपाचे पाहुणे उद्घाटनापासून होते आणि खूप चांगली ती परिषद यशस्वी झाली. त्याच्यातून एक असं निष्पन्न झालं की त्याच्यातून ते शासनापर्यंत बातम्या गेल्या. शासनाने डायरेक्टरला लिहिलं की हा उपक्रम खूप चांगला आहे आणि मग तो मुलांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यामधून विवेक वाहिनी हा एक उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाला. तो वैज्ञानिक जाणीवा कृती परिषदेपासून जवळपास 1201 प्रतिनिधी त्या परिषदेला आलेले होते आणि त्या 2 दिवस निळूभाऊ ते या इथे लातूरमध्ये होते. त्याच्यानंतर
जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुरुवातीपासूनच लढा देत होती डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली. ते संघटनेच्या पातळीवर 23 वर्ष लढा चालला आणि शासकीय पातळीवर 18 वर्ष तो लढा चालला, परंतु कायदा होत नव्हता. आणि त्या संदर्भामध्ये मग विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना एक या ह्याच्याबद्दलचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी आणि डॉक्टर दाभोळकर 10 दिवस उपोषण केलं गांधी चौकामध्ये, गांधी पुतळ्यांच्या समोर. आणि ते राज्यव्यापी आंदोलन होतं. निळूभाऊ सुद्धा आले होते. निळूभाऊ, हो ना, मग त्याच्यासाठीच सांगतोय तो मला संदर्भ. आठवतं. त्या पेंडॉलमध्ये सातत्याने 200-250 लोक भरलेले असायचे. होते. आणि त्या उपोषणासाठी पाठिंबा म्हणून देण्यासाठी म्हणून निळूभाऊ निळूभाऊ एक दिवस आले होते. इथे थांबलेले होते होते. आणि त्या उपोषणामध्ये सहभागी झालेले होते. त्यांची आठवण म्हणून आज ते सांगावं असं एक होतं. आणि एवढंच नाही तर राज्य पातळीवर जेव्हा जेव्हा आझाद मैदानावर वगैरे धरणे वगैरे असतील तर त्यावेळेला सुद्धा ते असायचे. आणि त्याच्यानंतर काय झालं की सातत्याच्या पाठपुराव्यामुळं विधान सभेमध्ये कायदा मंजूर झाला आणि तो कायदा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर व्हायला पाहिजे, परंतु एका सभागृहामध्ये मंजूर झाल्यानंतर तो कायदा लोकांच्या पर्यंत पोहोचवावा म्हणून त्या जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन मोहीम एक सुरुवात केली. त्याची सुरुवात लातूरमधून केली. राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुद्धा निळूभाऊ त्या ठिकाणी आलेले होते. अशा पद्धतीने एक निळूभाऊंच्या आठवणी लातूरसाठी म्हणून आहेत. त्यामुळे आपण हे सर्व आमच्या असा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला आणि खर तर त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून जे ग्रामीण भागामध्ये तळागाळात काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यांना आर्थिक झळ पोहोचू नये, त्यांना काहीतरी मानधन दिलं पाहिजे म्हणून महिन्याला 5,000 रुपये मानधन द्यावं यासाठी म्हणून त्या कार्यकर्त्यांना असा काही निधी उभा करावा आणि त्याच्या व्याजातून कार्यकर्त्यांना मानधन देता यावं यासाठी म्हणून डॉक्टर दाभोळकरांना सुद्धा सोबत होते त्याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या ह्यांच्यातले कलावंत एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि त्यातून जो निधी जमा झाला त्यातून सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून तो आहे, आजही आहे आणि कार्यकर्त्यांना मानधन मिळतं. अशा पद्धतीनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोबत निळूभाऊंचं खूप ऋणानुबंध होते. आणि ते असं म्हणायचे, गमतीने असं म्हणायचे, मी डॉक्टर दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि त्यांना हातभार लागावा, लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. मी फक्त ढोल वाजवण्याच्या भूमिकेमध्ये इथं असतो. ढोल वाजवला की लोक जमतात, असं लोक जमा करण्याच्या पुरतं मी इथं असतो. आणि डॉक्टर दाभोळकर त्यांच्या चळवळीचा विचार मांडतात, त्याच्यामधून परिवर्तन घडू शकतं म्हणून मी या चळवळीच्या सोबत सातत्याने आहे. आणि या सगळ्या कामासाठी श्रीराम लागू असो, निळूभाऊ फुले असो, एकही पैसा संघटनेकडून घेतलेला नाहीये. उलट संघटनेला ते मदत करायचे, परंतु मी समाजाचं देणं लागतो आणि लोक समाज बदलला पाहिजे आणि मन परिवर्तन होऊन समाज बदलला पाहिजे ही भूमिका त्यांची होती. आणि म्हणून त्यांनी खूप वेळ चळवळीसाठी दिला. आज ते आमच्यात नाही आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला ती उणीव भासते आहे. परंतु ही चळवळ अशा सगळ्या सामूहिक प्रयत्नातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मूल्य परिवर्तनाचं काम करते. आणि डॉक्टर दाभोळकरांनी सांगितलं शेवटी की हे काम करत असताना प्रवाहाच्या विरोधातलं काम आहे. श्रद्धेच्या मध्ये लोक अधिक जास्त गुंतलेले असतात. त्यावेळेला हे काम करत असताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची भूमिका ठेवूनच नम्रतेने आपणाला हे काम करायचं आहे. मूल्य परिवर्तन आपणाला घडवायचंय, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून तशा पद्धतीचं परिवर्तन घडवण्यासाठी सातत्याने चळवळीचे कार्यकर्ते हे आपलं कुटुंब सांभाळून, अर्थार्जनाचं नोकरी जे काही असेल ते सांभाळून तिसरी प्रायोरिटी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देतात. आणि त्यातून कुठल्याही कार्यकर्ता, मला एक चळवळीचा अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं, राज्यभरातली सगळी कार्यकर्ते, कोणालाही प्रवास खर्च द्यावा लागत नाही, खिशातली पदरमोड करून कार्यकर्ते हे काम करतात. त्याचा एक अभिमान वाटतो आणि म्हणूनच हे काम पुढे जाते. काही लोक आपलं एक मासिक निघतं अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका,
आणि त्याचा नोव्हेंबर डिसेंबरचा अंक हा जोडांक असतो आणि त्याला जाहिराती आणि देणग्या मिळवतो. शासनाचं कुठलंही अनुदान आम्ही घेत नाही. लोक सहभागातून ही चळवळ चालते. त्याच्यामध्ये मिळणाऱ्या जाहिराती आणि देणग्यामधून या चळवळीचं काम चालतं. आणि डॉक्टर दाभोळकर सर असं म्हणायचे की तुमचं काम चांगलं असलं की काम चांगलं असल्यानंतर चळवळीला पैसा कमी पडत नाहीये. त्या भूमिकेतून खूप चांगल्या पद्धतीनं चळवळ पाहिजे, वर्षाला जेवढं लागतं तेवढं लोकसहभागातून मिळवलं जातं आणि त्यातून चळवळीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि एक सांगतो की आज वाड्या वस्ती तांड्यापर्यंत ग्राउंडवर कामं करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही राज्यव्यापी पुरोगामी परिवर्तन विचाराची चळवळ ही आपल्या पायावर खंबीरपणे उभी आहे. मित्रांनो, हे होते अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री माधव बावगे सर. बावगे सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढं मनमोकळेपणानं आम्हाला एवढा वेळ तुम्ही दिला आणि आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल रत्नाकर औसेकर पॉडकास्ट स्टुडिओ आपले आभार व्यक्त करत आहे. मी सुद्धा धन्यवाद. प्रेक्षकांच्या पुन्हा भेटूया. वारंवार प्रबोधनाची गरज आमच्या प्रेक्षकाला लागेल. निश्चित आपलं नेहमी स्वागत असेल. त्याच्याबद्दलचे डेमॉन्स्ट्रेशन सह आपण कधीतरी घेता येऊ शकेल. हा, डेमॉन्स्ट्रेशन वगैरे घेऊया. जाता आमच्या स्टुडिओ बद्दल लोकांना सांगा. मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं प्रसार माध्यम हे कुठल्या बाजूचा भूमिका घेत आहेत. चळवळीचं सुद्धा, आमच्या चळवळीचं काम सुद्धा, या चळवळीच्या कामाला प्रसार माध्यमात प्रतिसाद देत आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत विचार पोहोचवले जात आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही सनातनी प्रवृत्ती घुसलेल्या आहेत आणि त्या वेगळ्यामध्ये संभ्रम निर्माण केला जात असतो. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन अशा औसेकर सरांच्या याच्यासारखी अशी मंडळी करतायत. त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतोय. आणि हा विचार कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. वास्तववादी विचार लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे आणि लोक शहाणे झाले पाहिजेत. लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि लोकांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे. हीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आहे. धन्यवाद. नमस्कार.